तरी महादेवांनी माझा उद्धार केला। माझे भाग्य आहे, मी प्रसन्न आहे। गंगा, तुझ्या पवित्र स्पर्शाने ह्या भूतलावरील सर्व पापांचा विनाश कर। आता माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळणार। मी आपल्या दर्शनाने धन्य झालो। हे प्रभू, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी। माते दर्शन मात्रे प्राणी उद्धिर्षी, हर्षी पातक अवघे जग पावन करिशी। दुष्कर्मीनी रचल्या पापांच्या राशी, हर हर आता स्मरतो मती होईल कैसी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी। पडले प्रसंग तैशी कर्मी आचरलो, विषयाचे मोहन त्यातु जीवित झालो। राजयोगे दुष्कृत सिंधुत बुडालो, त्यातुनी मत तारीशी आहे तुनी आलो। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी। निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी, शाई यम धर्माचा थाटातील बाकी। तत्संगी जन अवघे तारियले पापी, उरलो पाहे एक चिमी मतिता पैकी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मत सत्वर विश्वाचे आई। तुम्हासनी आख्यानामध्ये बघत असते मला आम्ही, पर आज तुम्ही मोहर आल्यावर दिसला बरं वाटलं मला। कशी आहेस? मी बरी आहे जी। बा चंदनपुरीला महागारी गेला आहे। एकटी असशील ना? नाही, म्हणजे रंगा आणि त्याची बायको आहे वाड्यावर संग, आणि गडावरली माणसं येत जात असतात। मी येणार आहे तुझ्याकडे। होय का? कधी येणार आहे जी? देवी ह्या याला आल्यावर मी तुम्हासनी जेवल्या बिगर जाऊ द्यायची नाही। ते पाहू, परंतु भेटू हे मात्र नक्की। जी बाणाई, तुला काही सांगायचं आहे? आख्यान ऐकताना त्यात स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न कर। कुठेतरी काहीतरी सापडेल। जी, मी हे ध्यानात ठेवत। येतो आम्ही, काळजी घे। म्हाळसा,
आख्यानात गंगावतरण कसे झाले ह्याबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस, असं का? कारण तुम्ही पार्वती देवींवरही अन्याय केला आहे. मी आणि अन्याय तो कसा काय? कारण तुम्ही देवी गंगा यांना जटेत धारण करण्याआधी पार्वती देवींना सांगायला हवं होतं. खरं तर त्यांची अनुमती घ्यायला हवी होती. म्हाळसा, त्यावेळी काय परिस्थिती होती हे तू देखील ऐकलंयस ना. मी प्रसन्न व्हावं ह्यासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा मी त्याची इच्छा पूर्ण करणार नाही असं कसं होईल? तेव्हा त्याने केलेल्या तपश्चर्येला त्याला फळ देणे हे मला क्रमप्राप्त होते. गंगा जर स्वतःहून ह्या भूतलावर आली असती तर प्रश्नच नव्हता. पण तिने देखील पण केला होता की जोपर्यंत मी तिला आवाहन करत नाही तोपर्यंत ती ह्या भूतलावर येणार नव्हती. आणि ह्या सृष्टीच्या कल्याणाचे दायित्व माझ्यावर आहे. म्हणून तुम्ही तिला तुमच्या जटेत स्थान दिले. त्यावेळी पार्वती देवींची काय अवस्था असेल हे मला आत्ता ध्यानात येते आहे. तुला असं म्हणायचं आहे का की मी शिव म्हणून चुकलो आहे? तुम्ही चुकीचे होतात की नाही हे ठरवणारी मी कोण? या जन्मात मला माझी कोणतीही चूक सापडत नाही. माझा काही अपराध नसताना मी इतकी दुःख भोगते आहे. व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मनुष्य आणि सर्वच जीवांसाठी हे असे निर्णय काही घ्यावे लागतात. बर, देवी गंगा यांना तुम्ही जे वरदान दिले होते ते असे होते की त्यांच्या स्पर्शाने जीवांचे पाप धुतले जातील, तो पवित्र होईल. पण त्यावेळी पार्वती देवींना न विचारता तुम्ही हा निर्णय घेतला होता. आणि इथे मला न विचारता तुम्ही बानूशी विवाह केला. मला एक विचारायचे आहे, त्या रानात राहणाऱ्या स्त्रीशी तुम्ही लग्न केलं, त्याने सृष्टीचे काय कल्याण होणार होते? त्यात कोणाचा स्वार्थ होता? म्हाळसा, मला ठाऊक होतं की एक ना एक दिवस तू मला हे विचारणार म्हणून, आणि म्हणून मी त्यावर आधीच विचार करून ठेवला होता. म्हाळसा, मी तुला आज असे सत्य सांगणार आहे की जे सत्य तुला काहीही प्रयत्न न करता कळणार आहे. सांगावे. म्हाळसा, मी बानूशी विवाह करावा ही पार्वतीची इच्छा होती. ह्यापुढे मला काहीच सांगता येणार नाही. मी केवळ इतकंच सांगेन की यामध्ये माझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. पण पार्वती देवींनी तुम्हाला असे का सांगितले? त्यांना हा अधिकार कोणी दिला? तुम्ही सांगाल ते मी करल जी. बघ, मी तुझ्याकडे काही वचन वगैरे मागणार नाही, परंतु तू जर माझं ऐकलंस आणि पुढे आलीस तर शुभ घडू शकतं. मला असं वाटतं की तू स्वतः म्हाळसांना जाऊन भेटावंस आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागावीस.